नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि प्राईम टाइम बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पावसाची. कारण काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत अनेक राज्यांना पावसानं झोडपलंय. पावसाचा सर्वाधिक तडाखा बसलाय तो गुजरातला. सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये मुसळधार पावसामुळे 20 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. आणि गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यामधील एक थरारक व्हिडिओ सुद्धा आता समोर आलाय. मुसळधार पावसानंतर दुथडी भरून वाहणारा कालवा ओलांडण्याचा प्रयत्न एका तरुणाच्या अंगलट आला. पाण्याचा प्रवाह इतका होता की पुरातून बाहेर येण्यासाठी त्याला बरेच प्रयत्न करावे लागले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच प्रशासनानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं आणि त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढलं. ही दृश्य आहेत गुजरातच्या बनासकांठामधली. या ठिकाणी एक तरुण हा या प्रवाहामध्ये वाहून जात होता. त्यानं प्रयत्न केले की आपण स्थिरपणे या ठिकाणी पुढे जाता येईल, आपल्याला चालता येईल, मात्र तसं काही होताना दिसलं नाही. आणि त्याच वेळेला बचाव पथकानं त्याला शर्थीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढलेला आहे. हा तरुण वाहून जात होता आणि त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे. आणि साबरकांठाला पुराचा विळखा पडलेला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदीच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली. याच पुराचा आणखी एक थरारक व्हिडिओ समोर आलाय. नदीच्या पाण्यात कार वाहून गेली होती त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. ही दृश्य आपण बघू शकतो. एक कार चक्क पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसून येते. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे बनासकांठामध्ये काय स्थिती निर्माण झाली आहे आपण बघू शकतो. रस्त्यावर नदीप्रमाणे पाणी वाहत आहे आणि यामध्येच एक कार जी पार्क केलेली होती ती सुद्धा वाहून जाताना दिसून येते. अगदी खेळण्यातल्या एखादी कार ज्या पद्धतीनं छोटासा जरी पाण्याचा प्रवाह आला तरी देखील वाहून जाते, अगदी तसंच ही खरी खुरी कार पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसून येते. दरम्यान गुजरातमधला सुरेंद्रनगर सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. शेकडो वसाहतींमध्ये पुराचं पाणी साचलंय. इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत, त्यांचं नुकसान झालं आहे. सततच्या पावसामुळे धोली धजा धरण ओव्हरफ्लो झालंय. नदीचं पाणी सखल भागांमध्ये शिरलंय आणि त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं. त्याची दृश्य आपण बघू शकतोय. धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ड्रोनद्वारे टिपलेली ही दृश्य आपण बघितली तर सगळीकडे फक्त पाणीच पाणी दिसून येत आहे. शेतीमध्ये तर संपूर्णपणे पाणी आहे आणि जी मानवी वस्ती आहे, ज्या ठिकाणी घरं आहे, रहिवासी भागामध्ये सुद्धा पाणी साचल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा कायम आहे. विविध भागांमधून पूरस्थितीची थरारक दृश्य समोर येत आहे. पूंछमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. पूंछमध्ये उफाळलेल्या नाल्याचे पाणी थेट रस्त्यावर आलं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की तो ओलांडण्याचं धाडस कोणीही केलं नाही. नागरिक रस्त्याच्या कडेला उभे राहिले आणि पाण्याचा प्रवाह ओसरण्याची वाट पाहताना दिसले. तर तिकडे आसाममध्ये पावसानं हाहाकार माजवलेला आहे. इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. आसाममध्ये आतापर्यंत 81 नागरिकांचा मृत्यू झालाय. आणि अशात अभिनेता रणदीप हुड्डा यांनी आसामच्या शिवसागरमध्ये मदत कार्य राबवलं. बोटीच्या माध्यमातून गावागावात पोहोचत त्यांनी अन्नधान्य, पिण्याचं पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. पायी पोहोचणं शक्य नसलेल्या ठिकाणी सुद्धा त्यांनी बोटीनं जाऊन मदत पोहोचवली. ये पानी अगर भरा रहा तो और भी प्रॉब्लम शुरू हो जाएंगी. जहाँ भी ये पानी कम हो रहा है वहाँ पे बहुत ज़्यादा स्लश हो रही है. कई कई जगह तो अगर आप चलो तो इतना इतना आप मट्टी में धंस जाते हैं, वेट मट्टी में. तो ये है. और लोग अपने घरों में, छतों में 5-6 फैमिली इकट्ठी होके, जिसका भी कोई हायर लेवल का छत है उसके पास आके बैठे. और ग्लोबल सिक की टीम ने आइडेंटिफाई किया है कि लोगों को क्या चाहिए. जिससे भी पूछा उनके पास ड्राई राशन अभी बहुत है, तो हम और चीज़ें सप्लाई कर रहे हैं. और सप्लाई से ज़्यादा जब ग्लोबल सिक की बोट आती है लोगों के घर पे, तो उन लोग को लगता है कि कोई उनकी चिंता कर रहा है. वो एक मुस्कुराहट, एक एक्सचेंज जो होता है, उससे बहुत लोगों को तसल्ली होती है कि वो उनको लोग भूल नहीं गए हैं.
तर इकडे केरळमध्ये पावसानं भयावह रूप धारण केलंय. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कन्नूरमध्ये पुलावरून पाणी वाहू लागले, तर इडुक्कीमधील धरण ओव्हरफ्लो झालं आहे. एर्नाकुलममध्ये मंदिराचा मोठा भाग पाण्याखाली गेलाय, तर वायनाडमध्ये एका छतावर प्राणी अडकल्याची घटना समोर आलेली आहे. तिरुवनंतपुरममध्ये नदीच्या प्रवाहात काही तरुण वाहून गेले, तर मलप्पुरममध्ये जनजीवन विस्कळीत झाले. केरळची ही दृश्य आपण बघू शकतोय. केरळमला सुद्धा पुराचा तडाखा बसलेला आहे. पूल पाण्याखाली गेल्याचं दिसतंय. त्याच्यानंतर धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. वायनाडची ही स्थिती आपण बघू शकतोय. आणि याशिवाय इथं मंदिर पाण्याखाली गेलेल्या दिसून येते. एर्नाकुलमची ही दृश्य आहेत. मलप्पुरममध्ये सुद्धा तशीच काहीशी स्थिती आहे. आणि ही दृश्य आपण बघितली तर तिरुवनंतपुरममध्ये मुलं नदीत वाहून जाताना दिसून येत आहेत.